हॅलो फ्रेंड्स. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अल्जेब्रिक फॉर्म्युलाज पाहणार आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला जर माहिती असेल तर आपण त्याचं एक्सपान्शन जे असणार ते ए प्लस बी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता हे जे एक्सपान्शन आहे म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला कसा आला याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करणार आहे. तर बघा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता याच्यामध्ये पण काय असणार, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर असल्यामुळे आपण हाच नंबर 2 टाइम्स मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे इथं ए मायनस बी इंटू ए मायनस बी ए मायनस बी दोघांचं मल्टिप्लिकेशन. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमध्ये जे नंबर्स आहेत त्या नंबर्सनी समोरच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच पहिल्या ब्रॅकेटमधला पहिला नंबर दॅट इज ए इज मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट दॅट इज ए मायनस बी अँड सेकंड नंबर इज मायनस बी इज मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. देन फर्स्ट हा जो ए असेल तर एने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय येणार इथं ए मल्टिप्लाय ए म्हणजेच ए स्क्वेअर. देन मायनस साईन a into b that is ab, then minus and minus plus that is minus, then b into a ba, and again minus minus plus and b into b that is b square. तर देन इथं आपण जर पाहिलं तर ए बी अँड बी ए ह्या दोन्ही टर्म्स जे असतील ह्या दोन्ही टर्म्स इथं सेम असणार. सो ए स्क्वेअर मायनस ए बी, देन बी एला मी इथं राईट करणार आहे ए बीच राईट करेल ए बी प्लस बी स्क्वेअर. Then again minus ab and minus ab, that means 2 times of minus ab plus b square. आता हे जे एक्सपान्शन असणार हे एक्सपान्शन ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं असेल. ओके,